मग आई, आज आपण काय करणार आहोत? काय? पनीर भुर्जी. ज्याला अंडी खायची म्हणतात त्याच्यासाठी हे किती तेल? हे तेल 2 चमचे. किती? हे तेल 2 चमचे टाकलं. आता तेल गरम झालं की त्याच्यात कांदा. किती कांदा? 2 कांदे छोटे कापले आणि 2 टमाटे कापले आणि 2 मिरच्या कापल्या. 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 मिरच्या का? आणि आता हे आपण टमाटा शिजायला ठेवू. हे काय टाकलंस? हे आलं लसूण ठेचून टाकलं. आलं आणि लसूण आता ह्याच्यावर थोडं झाकण ठेवते म्हणजे ते पटकन शिजून. हा, आणि आता पनीर कुस्करून घ्यायचं आहे. हा किती ग्रॅम पनीर आहे? 200 ग्रॅम. किती ग्रॅम? 200 ग्रॅम. नाही, पहिले काय म्हणली? 200 ग्रॅम. आता हा कांदा टमाटा ना थोडा शिजायला ठेवलेला आहे ना, तो आपण शिजला काय बघूया. म्हणून त्याला थोडा परतते. आता झाला थोडा कमी, म्हणजे शिजलाय नाही पूर्ण पण आलाय शिजायला. आता पुन्हा थोडा वेळ ठेवते. बरं. तुळशीचं मीठ टाकते म्हणजे पॉटपाट शिजते. तुळशीचं मीठ टाकते, मापाचं मीठ नंतर टाकेन. थोडासा शिजला आहे हे चांगला. त्याच्यामध्ये थोडी हळद घालूया. येते नाही ऐकायला? हो. हळद घालूया. हळद घातली जरा 1 चमचा ना? 1 चमचा. आणि आता आपल्या मापाचं म्हणजे आपल्या काय बोलतात ना, नमक स्वादानुसार. स्वादानुसार. त्यांचा आठवी ना. थोडा वेळ झाकण ठेवते आणि मग पनीर टाकून. आता हा आपला कांदा झाला, तेल सोडायला लागला म्हणजे ते झाला. आता त्याच्यामध्ये आपण पनीर टाकायचं. आणि त्याला जरा ढवळून ते विजून करायचं. अब मसाला टाकला? नाही, मिरची टाकली ना. हां. किती मिरची टाकली आपण? 2 मिरच्या टाकल्या. 2 मिरच्या. म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे, आपल्याला किती तिखट किती आवडते त्याच्या प्रमाणे मिरच्या. वाफ आणली की आपण भुर्जी तयार. हे आता आपली पनीर भुर्जी तयार झाली. आता ही थोडी कोथिंबीर कापलेली आहे बारीक चिरलेली, ती त्याच्यावर टाकली आणि आपली ही आता खाण्यासाठी रेडी आहे. काय झालं मग आपलं? आणि पनीर भुर्जी.